नमस्कार, दिलखुलासमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सध्या महाराष्ट्रामध्ये तुमचे दौरे सुरू आहेत, पण पक्षाने पाहिजे तसा जोर पकडलेला नाही नेत्याचे। नाही, याचं असं कारण आहे की सगळ्याच गोष्टी काही मीडियाच्या समोर येत नाही। आता तुम्ही सांगा की जेव्हापासून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा जन्म झालेला आहे, सिंधुदुर्गाच्या सगळ्यात निवडणुका आम्ही जिंकत आलेलो आहे। आज राज्यातल्या कानाकोपऱ्यातले असंख्य चांगलीतली नावं, काही आमदारकीच्या लेवलची नावं, काही माजी आमदार, हे खूप लोक आमच्या संपर्कात आहेत। पण सगळेच पत्ते आता अगर आम्ही ओपन केले तर मग नंतर मीडियाच्या भाषेमध्ये सांगितलं की तुम्हाला काय बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज राहणारच नाही। आम्हाला आमची आतमधली तयारी काय चालू आहे, कशी चालू आहे, सर्वे कुठे कुठे करतो, हे आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे। फक्त योग्य वेळी योग्य विषय बाहेर येऊन चर्चा करायची, योग्य नावं जाहीर करायचं। कारण का आम्ही राजकारणामध्ये, निवडणुकीच्या राजकारणामध्ये सगळे पत्ते सुरुवातीला न दाखवून योग्य वेळी आपली चाल खेळायची, हे आमचं ठरलेलं आहे। महाराष्ट्रात 4 म्हणजे राज ठाकरे यांच्या पक्षाला धरून महाराष्ट्रात महत्त्वाचे 5 राजकीय पक्ष आहेत। स्वाभिमान पक्ष हा एक 6वा पक्ष आहे आणि बाकी राजू शेट्टी सारखे किंवा आणखी काही छोटे छोटे पक्ष तर आहेतच, ज्यांची भूमिका काही ठिकाणी महत्त्वाची आहे। तुम्हाला वाटतं हा पक्ष या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळं स्थान टिकून धरेल? निश्चितपणे याचं कारण पण याच्या मागते आहे की राणे साहेब राज्याचे माजी मुख्यमंत्री, एक राज्य आणि देशपातळीचे एक नेते आहेत। आज राणे साहेबांच्या शब्दावर वजन आहे। उदाहरण तुम्हाला मी सांगतो, मराठा आरक्षण ह्या विषयामध्ये त्याचं तुम्ही सांगितलं की महाराष्ट्रातल्या असंख्य नेत्यांच्या पण पुढे जाऊन राणे साहेबांच्या समितीने जो काय अहवाल तयार केला, त्याच अहवालाला ह्या राज्य सरकारने रेटलेला आहे। म्हणजे 32% असलेला मराठा समाज महाराष्ट्रातला आहे, एवढा मोठ्या असलेला मराठा समाजाला आज राणे साहेबांच्या शब्दावर त्यांना विश्वास आहे। असेच असंख्य विषय आहेत। आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला तालुकानिहाय अभ्यास हा पवार साहेबांसारखा राणे साहेबांना निश्चित पद्धतीने आहे। अशा व्यक्ती जेव्हा आमच्या पक्षाचं नेतृत्व करतो तेव्हा निश्चित पद्धतीने आम्हाला विश्वास आहे, जेव्हा निवडणुकीच्या राजकारणामध्ये मतदार म्हणून, नागरिक म्हणून लोक महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांवर विश्वास ठेवतील, असं आम्हाला विश्वास आहे। स्वाभिमानी पक्षाची तुम्ही बांधणी जोरात करताय असं म्हणतात आणि दुसरीकडे भाजपच्या राष्ट्रीय जाहीरनामा समितीमध्ये नारायण राणे यांचं नाव येत आहे, हे कुठेतरी कन्फ्यूज करणारं वातावरण नाही आहे? असं आहे की भाजपच्या जे नेतृत्व, भाजपचे जे वरिष्ठ मंडळांना राणे साहेबांबद्दल प्रचंड आदर आहे। असा अनुभवी माणसाचा फायदा आम्हालाही झाला पाहिजे असं कदाचित त्यांना वाटलं असेल। पण ह्याचं अजून स्पष्टीकरण हे मीपेक्षा तुम्हाला राणे साहेब किंवा भाजपचे नेते अजून चांगल्या पद्धतीने देऊ शकतात। आम्हाला एवढंच समाधान आहे की आमच्या नेतृत्वाला, आमच्या राणे साहेबांना एक चांगल्या जागी स्थान दिलं गेलं आणि त्यांचा अनुभवाचा फायदा अगर उद्या राजकीय पक्ष कुठला घेत असेल तर त्यांचा कार्यकर्ता म्हणून आम्हाला समाधानच आहे। राज्यसभेचे खासदार म्हणून सुद्धा ते अमित शहा यांच्या महाराष्ट्राच्या खासदारांची जी बैठक झाली त्यात मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस, त्यातही ते उपस्थित होते आणि लागलीच 2 ते 3 दिवसानंतर जाहीरनाम्यामध्ये त्यांचं नावही आलं। याचा अर्थ स्पष्ट होतो की ते भाजपचे नेते आहेत, भाजपचे नेते म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी दिली गेली, पण दुसरीकडे ते भाजपच्या कुठल्याही राजकीय व्यासपीठावरती कधीही नसतात। ह्याचं कारण असं आहे की तांत्रिक दृष्टिकोनातून भाजपचे खासदार असले तरी NDAचे घटक म्हणून महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष त्यांच्याबरोबर आहे। आता सन्मान्य आठवले साहेब पण त्याच पद्धतीचे त्यांच्याबरोबर आहेत। ते आज मंत्रीही आहेत, पण ते भाजपच्या AB फॉर्मवर ते खासदार झालेले आहेत। म्हणून त्या भाजपच्या वरिष्ठ मंडळांनी जी ठरवलेली एक चौकट आहे, जे घेतलेले काही निर्णय आहेत, त्यानुसार त्यांच्या घटक पक्षांना असं वेगवेगळ्या पद्धतीने स्थान दिलेलं आहे आणि त्यानुसार राणे साहेब आणि त्यांचा पक्ष पण त्या ह्याच्यामध्ये सहभागी। तुम्ही काँग्रेसचे आमदार आहात, तांत्रिकदृष्ट्या दुसरीकडे पक्षाची बांधणी करतायत, राणे साहेबही भाजपच्याच तिकिटावरती खासदार आहेत, तेही तांत्रिकदृष्ट्या आहेत आणि दुसरीकडे त्यांना आपल्या पक्षाचे कामही करावं लागतं। आपण कोकणाचा मुद्दा घेऊ। कोकणाच्या विकासामध्ये शिवसेनेचं खूप मोठं योगदान असं सातत्यानं शिवसेनेचे नेते सांगतायत। कोकणामध्ये 5 आमदार शिवसेनेचे, 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, 1 तुम्ही स्वतः काँग्रेसचे। या सगळ्याच्यामध्ये पुढची ही राजकीय वाटचाल स्वाभिमान पक्षाची कशी असेल? ते सुरू होण्यापर्यंत तुमचा जो सुरुवातीचा जो प्रश्न आहे
ही जी काय राजकीय परिस्थिती आमच्या समोर आज आहे ही 19 पर्यंतची आहे. ही काय कायमस्वरूपी राहणार नाही. जसं तुम्ही बोललात की साहेब भाजपचे आहेत पण पक्षाचं काम करतात, मी काँग्रेसचा आहे पण पक्षाचं कारण का आम्ही घेतलेले गेले 3-4 वर्षामध्ये राणे साहेबांनी घेतलेले जे निर्णय त्यानुसार आता हे बोलतो ना रिअलाइनमेंट 19ला त्या गोष्टी होणार आहेत आणि मग हे सगळ्या गोष्टी स्पष्ट होणार आहेत. म्हणून जे काही खूप आमचे विरोधक पण आमच्यावर टीका करतात की हे असे ते तिथे, पण ठीक आहे आम्ही राजकीय घेतलेले निर्णय आहेत. 19 नंतर तो विषय राहणारच नाही आणि मग आम्ही आपल्या आपल्या पद्धतीने पक्षासाठी आम्ही काम करणार. कोकणाच्या राजकारणात आपण पाहिलं की सातत्यानं तलवारी उपसल्या जातात, म्हणजे खऱ्या अर्थानं नव्हे पण शाब्दिक असेल चकमकी घडत असतात. दीपक केसरकर तुम्ही, त्यानंतर प्रमोद जठार, त्यानंतर रामदास कदम, आता परवाचा एक तो मराठा मुद्दा आहेच. तो सातत्यानं एकमेकांसोबत तिथे शाब्दिक लढाई आपल्याला पाहायला मिळतात. का असं होतं सारखं? आमचे कोकणातले लोक फणसासारखे आहेत. आम्ही शब्द आम्ही टीका करतो ती पण टोकेरी करतो आणि जवळ घेतो तर ते पण मनापासून घेतो. म्हणून जी काय टीका करायची आम्ही अन्य कदाचित भागांच्या नेते मंडळींसाठी नाही सारखे नाही आहोत. कोकणातल्या माणसाची अगर तुम्ही व्यक्तिमत्व किंवा तुम्ही थोडं त्यांचा अभ्यास केला तर जे पोटात आहे ते ओटात आहे. म्हणून आम्हा लोकांना म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं राजकारण डिप्लोमसी जे तुम्ही तुमच्या शब्दामध्ये म्हणाल ते आम्हा लोकांना कमी असल्यामुळे जे काय तोंडावर बोलायचं आणि मोकळं व्हायचं ते आमची कोकणातल्या लोकांची एक मूळ स्वभाव असल्यामुळे त्या पद्धतीने बाहेर येतो. पण तसं म्हटलं तर अन्य तुम्ही वैयक्तिक बघितलं तर आम्ही सगळेजण चर्चेमध्ये असतो. जठार असतील, केसरकर असतील, कुठेही भेटलं तर नमस्कार करणं, हस्त आंदोलन करणं हे सगळं आमच्या गोष्टी नेहमी चालू असतं. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र. नितेश राणे यांच्यासोबत दिलखुलास गप्पा अशा सुरू राहतील.